नमस्कार, मी नेहा. माझ्या लिव्ह लाईफ सिंपल या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. नेहमीच्या खोबरेल तेलामध्ये तुम्ही जर या दोन गोष्टी मिसळून त्या केसांना ते तेल लावलं तर तुमचं केस गळणं 100% थांबेल. तुमच्या केसातला कोंडा गायब होईल आणि त्यामुळे केसांचं गळणंसुद्धा थांबेल. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, जेव्हा आपला स्कॅल्प असतो, ठीक आहे, डोक्यावर जर खालच्या साईडला इथे स्किनवर जर कोंडा झाला, ज्याला आपण स्कॅल्प म्हणतो, तिथे जर डॅन्ड्रफ झाला, कोंडा झाला, तर केसांचे मुळं जे आहे ते कमकुवत होतात आणि मग केस जे आहे ते आपले गळायला लागतात. म्हणून सगळ्यात पहिले जर तुमच्या केसामध्ये डॅन्ड्रफ असेल तर तो सगळ्यात पहिले तुम्हाला घालवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही केस गळण्यासाठी काही उपाय करू शकतात. तर केस गळण्यासाठी आणि केसातला कोंडा या दोघी गोष्टी जर तुम्हाला छळत असतील तर आजच तुम्ही हा उपाय करा. लांब आणि दाट केस हे कोणाला नको असतात. सगळ्यांनाच वाटतं की माझे केस हे लांब असले पाहिजे. भले लांब नसतील, छोटे असतील, पण ते थोडेसे दाट असले पाहिजे. अगदी पातळ केस आपण ज्याला म्हणतो की खूप विरळ केस जर असतील ना, तर मग आपल्याला कुठेतरी कमीपणा वाटतो. आणि महिलांचं असतं की छान छान एखाद्याचे केस दिसले तर आपण पण त्याकडे बघत असतो. पण बघा, आजकालची जी जीवनशैली आहे ती सुद्धा अतिशय स्ट्रेसफुल आहे. पहिलेचं जीवन वेगळं होतं आणि आत्ता आपल्याला केसांकडे खरंच लक्ष द्यायला जमत नाही. पण अशी एक पण महिला नसेल की जिला लांब आणि दाट केस नको आहे. केसांमुळे महिलांचं सौंदर्य जे आहे ते अनेक पटींनी वाढतं. खूप छान दिसतात महिला मोठ्या केसांमध्ये. पण आपल्या या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बऱ्याचशा महिलांना केसांकडे लक्ष द्यायला जमत नाही. आपल्याला सकाळी उठून जॉबला जायचं असतं, मुलांचे टिफिन, स्कूल वगैरे या त्या गोष्टी सगळ्यांमुळे आपल्याला खरंच केसांकडे वेळ द्यायला मिळत नाही. मग अशातच आपण जर काही अगदीच छोट्या छोट्या आणि सोप्या ट्रिक्स जर केल्या ना, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. तुम्ही बघा, केसामध्ये कोंडा झाला असेल, केस गळत असेल, त्यानंतर केस थोडेसे पांढरे झाले असतील, यापेक्षाही केसांच्या काही इतर समस्या असतील. आता हिवाळ्यात बघा, हिवाळ्यामध्ये सुद्धा केस खूप जास्त प्रमाणात गळतात. तर त्यामुळे केस गळू नये म्हणून आपण आधीच काहीतरी उपाय करायला पाहिजे. आपण बघा, पार्लरमध्ये जाऊन काहीतरी हेअर ट्रीटमेंट घेतो, त्याच्या 2-3 स्टेप असतात. तुम्ही एका महिन्यात या, दुसऱ्या महिन्यात, त्याच्याने बघा खर्च पण खूप होतो आणि फरक पडतोच असं नाही, खूप कमी वेळेस त्याचा आपल्याला फरक पडतो. पण घर बसल्या पैसे खर्च न करता पार्लरमध्ये जाऊन पण बघा, त्या गोष्टीला आपल्याला कमीत कमी 1 ते 2 तास द्यावेच लागतात. तर त्यामुळे महिलांना, तुमचं जर बिझी शेड्यूल असेल, हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकतं, ठीक आहे. पण मी महिलांना यासाठी म्हणते कारण आपल्या महिलांनाच केसांचं जास्त पडलेलं असतं. पुरुषांना ठीक आहे, ते अगदी दर आठवड्याला 15 दिवसाला जाऊन कटिंग करत असतात. पण हा उपाय पुरुषसुद्धा करू शकतात. तर घर बसल्या पैसे खर्च न करता आणि अगदी कमी वेळामध्ये, म्हणजे वेळच लागणार नाही, असा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. खोबरेल तेलाचा उपाय आहे. आपण जे कोकोनट ऑइल वापरतो केसांना, तेल, तर ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला केस गळतीपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, खोबरेल तेलामध्ये कोकोनट ऑइल, मग तुम्ही पॅराशूटचं घ्या, कुठलं पण खोबरेल तेल, पण ते व्यवस्थित बघून घ्या, ठीक आहे. त्यामध्ये 2 गोष्टी मिसळायच्या आहेत आणि आपल्याला घरच्या घरीच अँटी हेअरफॉल ऑइल तयार करायचं आहे. तर त्यामुळे केसांची गळती थांबेल, शिवाय केसांच्या ज्या कुठल्या तुमच्या समस्या असतील त्या सगळ्या समस्या सुटतील. तर हे 2 पदार्थ कोणते, तर ते म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे मेथीचे दाणे, ठीक आहे. मेथीचे दाणे आणि जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या. आता कसं करायचं हे ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने असतात, जीवनसत्वे असतात आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट त्यामध्ये असतात. तर त्यामुळे मेथीचे दाण्यांचा खूप फायदा असतो. हिवाळ्यामध्ये पण बघा, आपण मेथीचे लाडू खात असतो. तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे, मेथीमध्ये असणारे हे जे घटक आहे, तर ते केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. दुसरी गोष्ट म्हणजे जास्वंदाचं फूल, ते सुद्धा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. तर त्यामुळे आपल्या स्कॅल्पवर जे काही जीवाणू आहे, जीवाणू म्हणजे बघा कोंडा असतो, तर ते सुद्धा एक जीवाणूच झाले. तर त्यामुळे केसांना खाज सुटते आणि केस गळतीसारख्या समस्या चालू होतात. तर त्यामुळे जास्वंद हे अँटी फंगल आहे. तर त्यामुळे आपल्याला जास्वंदाचा वापर करायचा आहे. आता हे तेल तयार कसं करायचं आहे, अगदी सोपं आहे. तुमच्या केसांची लेंथ तुम्ही बघा किती, त्याप्रमाणे तुम्ही बनवून ठेवा, 1 बाटलीभर वगैरे. तुम्हाला जास्त बनवायचं आहे, आता समजा तुम्ही एका भांड्यामध्ये केसांच्या लांबीनुसार तुम्ही खोबरेल तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 ते 4 चमचे तुम्हाला ऑलिव्ह ऑइल मिक्स करायचं आहे आणि ते गॅसवर तुम्हाला अगदी स्लो गॅसवर, ठीक आहे, खूप मोठा गॅस करायचा नाही, आपण मंद आचेवर म्हणतो, त्याच्यावर तुम्हाला ठेवायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 मेथीचे दाणे त्यामध्ये टाकायचे आहे
आणि 3 ते 4 जास्वंदाचे जे फूल आहे ते तुम्हाला थोडेसे चोळून त्याचा असं थोडासा चुरा करून ते तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायचे आहे आणि मध्यम आचेवर ते तेल गरम करण्यासाठी परत ठेवायचं आहे. काही वेळ ते तेल जे आहे ना थोडंसं जास्त गरम होऊ द्या आणि जवळपास 10 मिनिटांनंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. आता ते तेल थंड होऊ द्यायचं आहे, ठीक आहे. ते व्यवस्थित थोडंसं थंड होऊ द्या 1 तास 2 तास आणि त्यानंतर ते तेल व्यवस्थित तुम्हाला एका गाळणीने गाळून एका तुम्हाला डब्यामध्ये किंवा जशी तेलाची बॉटल येते त्याच्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि हे तेल तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस लावायचं आहे. तुम्ही अगदी म्हणजे लावलं आणि 1 तासात धुणार आहे असं बिलकुल करू नका. तुम्हाला हे तेल बघा तुम्ही समजा उद्या धुवायचे आहे, तुम्हाला जेवढं 1 दिवस आधी 2 दिवस आधी जास्त वेळ तुम्हाला ठेवता येईल तेवढं तुम्हाला ठेवायचं आहे. अगदी लावून लगेचच प्लीज धुवू नका, नाही तर काही पण त्याचा मग उपयोग होणार नाही. आणि बघा यामुळे काय होईल, तुमच्या केसांच्या समस्या तर सुटतीलच, पण केसांची नव्याने वाढसुद्धा सुरू होईल. आपण हे जे तेल बनवलेलं आहे तर ते तुम्ही लावल्यामुळे तुमच्या केसांना आर्द्रता म्हणजे पोषण मिळतं आणि केसांना पुरेसं पोषण मिळाल्यामुळे केसांचे जे रूट्स आहे ते स्ट्रॉंग बनतात, मग त्यामुळे केस गळत नाही. आणि हे तुम्ही नियमितपणे लावायचं आहे. आपण काय करतो, एकदा लावलं, दोनदा लावलं, तीनदा लावलं आणि आपण म्हणतो काही फरकच पडत नाही. बघा ते केस एवढे डॅमेज झालेले असतात, तर त्याच्यातून रिकव्हरी व्हायला एखादी गोष्ट कमीत कमी आपल्याला 2 महिने तरी व्यवस्थित करावी लागते, नियमितपणे करावी लागते. मी ह्या आठवड्यात लावलं, मी पुढच्या आठवड्यात लावलं आणि परत 15 दिवसांनी लावलं असं करू नका. मग काहीच त्याचा रिझल्ट येत नाही ना आणि आपण व्यवस्थितपणा ठेवत नाही, नियमितपणे करत नाही आणि आपण अपेक्षा करतो की मला रिझल्ट लगेच मिळेल. हे चुकीचं आहे. तर त्यामुळे नियमितपणा हे असणं खूप गरजेचं आहे. आपण आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस, या आठवड्यामध्ये 2 वेळेस, पुढच्या आठवड्यामध्ये 2 वेळेस, कमीत कमी 1 रात्र तरी ते केसांवर राहू द्या आणि त्यानंतर तुम्ही केस धुवायला लागा. आता हे बघा, यामुळे केससुद्धा पांढरे होत नाही. या तेलाचा वापर केल्यामुळे केसांचे जे रूट्स आहेत ते मजबूत बनतात. केसांचं आपलं हे जे टाळू आहे म्हणजे जे स्कॅल्प आहे ते स्वच्छ करण्यासाठी मदत होते. जसं मी सांगितलं जास्वंदाचं फूल त्यामध्ये खूप मदत करत असतं. तर त्यामुळे केसांना जे पुरेसे पोषक पदार्थ आहे ते पोचवण्याचं काम हे तेल करत असतं. म्हणून बघा, असं तेल तुम्ही बनवून बघा. तुम्हाला जसं सांगितलं, आपल्याला फक्त खोबरेल तेल, 3 ते 4 मेथीचे दाणे आणि त्याच्यानंतर जास्वंदाचं फूल या गोष्टी मिळून तेल बारीक गॅसवर गरम करायचं आहे. त्यानंतर ते थंड करून गाळून एका बाटलीमध्ये भरायचं आहे. एवढंच करायचं आहे. आता या गोष्टी ना मी माझ्या मुलीच्या केसांसाठी आणि माझ्या केसांसाठी सुद्धा करत असते. आपण ऑइलिंग तर करतच असतो केसांना, फक्त हे ऑइल तुम्ही बनवून ठेवून द्या. जवळपास तुम्हाला 1 महिना पुरेल असं तुम्ही बनवून ठेवून द्या आणि मग फक्त लावत जा. तर अतिशय ही सोपी ट्रिक आहे, तुम्ही करून बघा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर पुन्हा भेटूया अशा नवीन एका ट्रिकसोबत, माहितीसोबत, पॅरेंटिंग किंवा हेल्थ किंवा ब्युटी टिप्ससोबत. तोपर्यंत नमस्कार.